बाय एनी चान्स तुम्ही पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करताय का? जर तसं करत असाल तर थोडं थांबा आणि हे रील आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण ते उपयोगाला येणार आहे. किंवा तुमच्या ओळखीत असा कोणी तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल, जे पुढे जाऊन पळून जाऊन लग्नाचा विचार करतायत, तर त्यांच्यासोबत आधीच आत्ताच हे रील शेअर करून ठेवा. तर त्याचं झालंय असं, की ह्यापुढे कोणालाही पळून जाऊन लग्न करता येणार नाहीये किंवा पळून जाऊन लग्न जरी केलं, तरी ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये. म्हणजेच यापुढे पळून जाऊन लग्न करताना पालकांची संमती असणं, संमतीपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा प्रस्ताव लागू करण्यात आला. फक्त दिलासादायक बाब अशी आहे, की सध्या ते आपल्या राज्यात महाराष्ट्रात नाहीये. आपल्या बाजूच्या म्हणजे गुजरातमध्ये तशा पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि 30 दिवस हरकतींसाठी सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र कसं आहे, बाजूच्याच राज्यात आहे. इथेही केव्हाही हा नियम येऊ शकतो, तसा प्रस्ताव येऊ शकतो. त्यामुळे आत्तापासूनच जरा जपून. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अर्थात हे रील सगळ्यांसोबत शेअर करा, लाईक करा आणि एनडीटीव्ही मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा.